तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार सखोल असा अभ्यास त्याचा करून घेऊया. खालील उतारा समजून घेऊया. सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एका शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यामध्ये कधीच भांडणे होत नाही. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो. आता हा परिच्छेद भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये आहे, म्हणजे सुधीर आणि सुमन यांच्याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. वरील परिच्छेदामध्ये सुधीर व सुमन या भावंडाचे वर्णन आलेले आहे. वरील उतारा पुन्हा वाचूया. सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. तो तिला सुमा म्हणतो. ती त्याला दादा म्हणते. ते एका शाळेत शिकतात. त्याच्या कधीच भांडणे होत नाही. तो मोठा असल्याने तो त्याची काळजी घेतो. सुधीर व सुमन या नामाऐवजी आपण येथे त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे मूळ नामाऐवजी दुसरे शब्द वापरलेले आहेत. आपण अधिक समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा उतारा वाचून नवीन उतारा वाचूया. बाळू खूप हुशार मुलगा आहे. बाळू दररोज शाळेत जातो. पण एक दिवस बाळूने शाळेला दांडी मारली. बाळूला वर्ग शिक्षकाने सुरुवातीला समजावून सांगितले, परंतु बाळूने पुन्हा शाळेला दांडी मारली. शिक्षकांनी बाळूच्या वडिलांना फोन केला. शेवटी बाळूला अद्दल घडली. या उतार्यामध्ये बाळू हे नाम पुन्हा पुन्हा आलेले आहे आणि एकच नाम पुन्हा पुन्हा उच्चारणे हे आपल्याला उतारा वाचताना कंटाळवाणा वाटतो. म्हणजेच वरील उदाहरणाचा निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे दिसून येते की नाम हे वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर तो उतारा आपल्याला आवडत नाही. मग अशा वेळेस आपल्याला हे जे लाल अक्षरामध्ये जे शब्द दिसतात बाळू, मग पुन्हा पुन्हा बाळू वाचल्यानंतर तो उतारा आपल्याला कंटाळवाणा किंवा एक बोरिंगसारखा वाटतो. आता तोच उतारा पुन्हा वाचा. बाळू खूप हुशार मुलगा आहे. तो दररोज शाळेला जातो. पण एक दिवस त्याने शाळेला दांडी मारली. त्याला वर्ग शिक्षकाने सुरुवातीला समजावून सांगितले, परंतु त्याने पुन्हा शाळेला दांडी मारली. शिक्षकांनी त्याच्या वडिलांना फोन केला आणि शेवटी त्याला अद्दल घडली. या उतारामध्ये बाळू या नामाचा पुनरुच्चार न करता तो, आता वरील उतारामध्ये आपण बाळू या नामाऐवजी आपण तो, त्याने, त्याला, त्यांनी हे शब्द वापरलेले आहेत. म्हणून हा उतारा वाचत असताना आपल्याला नामाचा पुनरुच्चार न करता आपण त्या ठिकाणी तो, त्याने, त्याला, त्यांनी हे शब्द वापरलेले आहेत. नामाऐवजी म्हणजेच बाळूऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण या ठिकाणी सर्वनाम म्हणू शकतो. म्हणजेच वरील उतारामध्ये बाळू हे एक नाम आहे. त्याऐवजी आपण तेथे तो, त्याने, त्याला, त्यांनी हे शब्द वापरले, म्हणजेच ते सर्वनाम झाले. खालील उतारा वाचणे जेणेकरून तुमचे संबोध पुन्हा स्पष्ट होतील. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. पंतप्रधान विमानातून उत्साहाने उतरले. पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले होती. पंतप्रधान लहान मुलांकडे गेले. पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले. पंतप्रधानांना आनंद झाला. वरील उतारामध्ये पंतप्रधान हे एक नाम आहे आणि याचा पुनरुच्चार
या उताऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा आलेला आहे. खालील उतारा वाचा. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले उभे होती. ते लहान मुलांकडे गेले. एका मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना खूप आनंद झाला. अशा प्रकारे पंतप्रधानाचा पुनरुच्चार आपण या ठिकाणी टाळलेला आहे आणि उतारा वाचताना आपल्याला तो उतारा आनंददायी आणि वाचण्यायोग्य वाटतो. म्हणून नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. सर्वनामाला प्रतिनामे असे सुद्धा म्हणतात. प्रतिनामे म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. सर्व प्रकारच्या नामाबद्दल वापरले जाणारे शब्द म्हणजे सर्वनाम होय. म्हणून याला प्रतिनामे असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनामे एकूण 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. आता वचनानुसार लिंगानुसार याच्यामध्ये बदल होतो. पण मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनाम 9 आहेत. तर मग ती मूळ सर्वनामे कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ती मूळ सर्वनामे खालीलप्रमाणे मी, तू, तो, कोण, जो, हा, काय, आपण, स्वतः अशा प्रकारे ही मूळ सर्वनामे आहे. मूळ सर्वनामाचे रूपांतर वचनानुसार लिंगानुसार ह्याच्यामध्ये बदल होऊन ती सर्वनामे आणखीन वाढतात. आता सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ही सगळ्यात सोपी भाषा आहे. सर्वनाम म्हणजे पुन्हा एक आपण नवीन व्याख्या शिकूयात. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. या ठिकाणी आपण नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी किंवा त्याचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतो. खाली काही वाक्य दिलेली आहे. सर्वनाम वाक्यामध्ये नामाऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे जे नाम असेल वाक्यामध्ये त्या नामाच्या ऐवजी आपण दुसरा शब्द वापरतो त्या शब्दालाच सर्वनाम असे म्हणतो. ज्याचा अभ्यास आपण चांगल्या प्रकारे मागच्या 3 उतार्यामध्ये किंवा परिच्छेदमध्ये अभ्यासलेलो आहे. मी, तो, तू, ते, आम्ही, तुम्ही, आपण, हा, ही, हे, जो, जी, जे, त्याचा, त्याची, त्याचे, कोण, काय, स्वतः हे सर्व सर्वनाम आहेत. तर आता आपण सर्वनामाची व्याख्या बघितली. सर्वनामाचे प्रकार आता आपण अभ्यासू. तर विद्यार्थी मित्रांनो,
हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार ही संकल्पना सखोल प्रकारे स्पष्ट होईल. सर्वनामाचे प्रकार किती? सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. पाचवा प्रकार आहे सामान्य, त्यालाच अनिश्चित सर्वनाम असे सुद्धा म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. असे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. याचा आपल्याला सखोल असा उदाहरणासोबत चित्राद्वारे समजून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि सगळ्यात शेवटी आहे 6वा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. असे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. अशा प्रकारे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. या सर्व प्रकाराची आपल्याला सखोल अशी माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे, जेणेकरून सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार याविषयी तुमच्या मनात जी काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढील माहितीसाठी तयार राहा. मराठीत सर्वनामे 9 आहेत. मी, तू, तो, ती, त्या, ते, कोण, जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, ह्या, आपण, काय, स्वतः. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. बोलणारा व्यक्ती, जो की स्वतः असतो, ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो, तो व्यक्ती हा दुसरा प्रकार झाला. आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो हा तिसरा प्रकार झाला. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 वर्ग पडतात. वरील चित्रामध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत आहे. ती प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, कारण की ती स्वतः बोलत आहे. ज्यावेळेस व्यक्ती स्वतः बोलतो त्यावेळेस त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये व्यक्ती ज्याच्याशी बोलतो, म्हणजेच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत असेल, त्या व्यक्तीला आपण जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. या चित्रामध्ये एक मुलगा आपल्या मैत्रिणीसोबत बोलत आहे, म्हणजे या ठिकाणी संभाषण आहे. व त्या संभाषण करत असताना जी सर्वनामे तो वापरणार आहे त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि ज्याच्याशी आपण बोलतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. वरील चित्रामध्ये आपल्याला काय दिसून येते?
हे तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. तर मग आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? उपस्थित असलेल्या व्यक्तीबद्दल न बोलता हजर नसलेल्या म्हणजे उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलणे. म्हणजे या चित्रामध्ये बरेचसे लोक एकत्र जमलेली आहे कार्यालयाची आणि ते संभाषण करत आहेत. ते स्वतःबद्दल किंवा त्यांच्यासमोर जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल न बोलता ती हजर नसलेल्या व्यक्तीबद्दल न बोलता ते तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत आहे जो की तिथं हजर नाही आहे. त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. बोलणारा स्वतःचा उल्लेख करतो. ज्याच्याविषयी बोलायची त्या व्यक्ती वस्तूचा उल्लेख जी सर्वनामे वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. याचा आपल्याला सखोल असा अभ्यास पुढील भागामध्ये करायचा आहे. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 वर्ग पडतात. जो व्यक्ती बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीचा वस्तूचा व्याकरणात पुरुष असे संबोध केले जाते किंवा त्याला पुरुष असे म्हणतात. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 वर्ग पडतात. जो व्यक्ती बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीचा व वस्तूचा व्याकरणात पुरुष असा उल्लेख होतो. ही बाब महत्त्वाची आहे, ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. तर आपण पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम काय आहे ते आपण चांगल्या प्रकारे उदाहरणासोबत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून आपल्याला याच्यातील सर्व घटक चांगल्या प्रकारे उदाहरणासोबत समजता येईल आणि परीक्षेत जी काही प्रश्न तुम्हाला या घटकावर येतात त्याचं तुम्हाला अचूक असं उत्तर लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तयार राहा पुढील भागासाठी. या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा जेवण करताना दिसतोय. तर तो स्वतःविषयी बोलताना काय म्हणेल? तो म्हणेल, मी जेवण करत आहे. तर हे मी म्हणजे स्वतःविषयी तो बोलतोय. मग मी हा जो शब्द आहे तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तो स्वतःविषयी बोलतोय, मी जेवण करत आहे. म्हणून या ठिकाणी मी हा जो शब्द आहे तो स्वतःविषयीची माहिती सांगतोय. म्हणून हे जे या चित्रामधून आपल्याला असं कळतंय की हे उदाहरण प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं आहे. मी जेवण करत आहे. आता या चित्रामध्ये बघा, या चित्रामध्ये विद्यार्थी शाळेत जात आहेत. तर ते स्वतःविषयी बोलताना काय म्हणतील? आम्ही शाळेत जात आहे. आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, म्हणजे ते स्वतःविषयी माहिती सांगताय. आम्ही शाळेत जात आहोत. आम्ही शाळेला जात आहे. या ठिकाणी आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणून आपण असं सांगू शकतो, आम्ही शाळेला जात आहे हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. आता या चित्रामध्ये एक मुलगी तिचा स्वतःचा अभ्यास करताना दिसत आहे. तर ती स्वतःविषयी बोलताना काय बोलेल? मी स्वतः अभ्यास केला. मी हा जो शब्द आहे तो प्रथम म्हणजे ती स्वतःविषयी माहिती सांगते. मी स्वतः अभ्यास केला. यावरून आपल्याला असं कळतंय की ज्यावेळेस व्यक्ती स्वतःविषयी माहिती सांगतो तेव्हा त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. तर वरील चित्रानुसार आपण अशी व्याख्या करू शकतो, बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण, मी, आम्ही, आपण, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत. पुन्हा आपण ही संकल्पना समजून घेऊया. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? आता या चित्रामध्ये एक विद्यार्थी त्याच्या आईसोबत शाळेला जात आहे. तर
तर विद्यार्थी तो मुलगा स्वतःविषयी काय म्हणेल? मी शाळेला जातो. मी शाळेला जातो. या ठिकाणी मी हा शब्द प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मी म्हणजे तो स्वतःविषयी माहिती सांगतोय. ज्यावेळेस व्यक्ती स्वतःविषयी माहिती सांगताना जो कोणताही शब्द वापरत असेल त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणणार. या चित्रामध्ये आपल्याला मुले फुटबॉल खेळताना दिसत आहे. तर ते स्वतःविषयी माहिती सांगताना काय म्हणतील? आम्ही फुटबॉल खेळतो. आम्ही या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. वरील चित्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती आपल्या घरातील बागकाम करत आहे. तर तो स्वतःविषयी माहिती सांगताना म्हणेल माझी कामे मी स्वतः करतो. माझी कामे मी स्वतः करतो. स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणजे ती स्वतःविषयी माहिती जो शब्द सांगतो, बोलणारा व्यक्ती ज्यावेळेस स्वतःविषयी माहिती सांगताना जो कोणताही शब्द वापरत असेल त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. या ठिकाणी माझी कामे मी स्वतः करतो म्हणून ते झालं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. अशा प्रकारे आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हे चांगल्या प्रकारे समजून घेतले. आता पुरुषवाचक सर्वनामाचा आपण दुसरा प्रकार अभ्यासू, तो म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते आपण चित्राद्वारे उदाहरणाच्या साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. वरील चित्रामध्ये आपल्याला काय दिसते? वरील चित्रामध्ये आपल्याला काही व्यक्ती इतर मित्रासोबत नाश्ता करताना दिसत आहे आणि एक व्यक्ती या ठिकाणी दुसऱ्याला बोलत आहे, तू खूप हुशार आहेस. तर एक व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्याशी संभाषण करते किंवा बोलते त्यावेळेस दुसऱ्याविषयी बोलताना जो व्यक्ती तिथं हजर आहे त्याला जे शब्द वापरते त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. तू खूप हुशार आहेस. या उदाहरणामध्ये बघूयात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही बोलत बसा. या उदाहरणामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण छान लिहिता. आपण म्हणजे दुसऱ्याविषयी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. दुसऱ्याविषयी बोलत असताना जे शब्द आपण वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. दुसऱ्याविषयी बोलत असताना त्याला जे शब्द वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. या ठिकाणी आपण हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर त्याची आपण व्याख्या बघूया. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? ज्याच्याविषयी बोलायचे किंवा ज्याच्याविषयी लिहायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरले जाते त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण तू, तुम्ही, आपण. पुन्हा एकदा व्याख्या वाचूयात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? ज्याच्याविषयी बोलायचे किंवा ज्याच्याविषयी लिहायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनामे वापरले जातात त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण तू, तुम्ही, आपण ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची काही उदाहरणे आपण अभ्यासू. काळजीपूर्वक उदाहरणाचा अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजेल. तर आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण तू हे घेऊयात. वरील चित्रानुसार आपण वाक्य तयार करू शकतो की तू खूप हुशार आहेस.
या वाक्यामध्ये तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना त्या व्यक्तीविषयी जे शब्द वापरतो नामाऐवजी जे शब्द वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता त्याच्या नामाविषयी जो काही दुसरा शब्द वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. या उदाहरणामध्ये आपण बघूया. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण तुम्ही सुद्धा जंगलात फिरत आहात. म्हणजे आपल्या मैत्रिणीला बोलत असताना त्या मैत्रिणीचं नाव न घेता त्या मैत्रिणीच्या नामाऐवजी जो दुसरा शब्द या ठिकाणी तिनं वापरलेला आहे जो की तुम्ही आहे, म्हणून तुम्ही हा इथं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झाला. म्हणजे ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहोत किंवा लिहित आहोत त्या व्यक्तीच्या नामाचा उल्लेख न करता त्या व्यक्तीच्या नामाविषयी जो काही दुसरा शब्द वापरला जाईल त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. या उदाहरणामध्ये आपण पायी चालत जाऊया. आपण म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना जो शब्द जो की नामाच्या ऐवजी वापरला गेलेला आहे तो शब्द म्हणजे आपण, म्हणून या ठिकाणी हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झाला. या ठिकाणी व्यक्तीच्या नामाचा उल्लेख टाळलेला आहे आणि त्याऐवजी आपण हा शब्द जो की सर्वनामाचं काम करत आहे. आता आपण तिसरा प्रकार बघूया पुरुषवाचक सर्वनामाचा. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? खालील उदाहरणे काळजीपूर्वक ऐका. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? एक व्यक्ती बागेमध्ये फिरताना दिसतोय. तर त्याचा उल्लेख करताना तो बागेत फिरतो, तो हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम झाला. तो बागेत फिरतो. बोलणारा व समोरचा या दोघांना वगळून ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तू याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरले जाते त्यास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे बोलणारा व समोर जे व्यक्ती असेल त्या दोघांना वगळून ज्याच्याविषयी आपल्याला बोलायचे आहे तिसऱ्या व्यक्तीविषयी त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. या चित्रामध्ये बघा, तो पाणी पित आहे. म्हणजे दोन व्यक्ती जर बोलत असतील तर ते दोन्ही व्यक्ती स्वतःविषयी आणि दुसऱ्याविषयी न बोलता तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत आहे त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तो पाणी पित आहे. या ठिकाणी दोन व्यक्ती ते स्वतःविषयी किंवा एकमेकाबद्दल न बोलता ते तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत आहे. ती गाणे गात आहे. ती जे की व्यक्ती तिथे हजर नाही त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. या चित्रामध्ये बघा, ते पतंग उडवीत आहे. ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ते पतंग उडवीत आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन व्यक्ती त्यांच्या स्वतःविषयी न बोलता ते तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत आहेत. ते पतंग उडवीत आहे. आपण सर्वनामाचा दुसरा प्रकार अभ्यासू जो दर्शक सर्वनाम आहे. याचा अर्थ व्याख्या आपण उदाहरणाच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? या चित्रामध्ये हा मधू आहे म्हणजे पालक पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या मुलांना शिकवताना दिसत आहे. हा मधू आहे. हा या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहे. या चित्रामध्ये ती माधवी आहे. ती हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. ती माधवी आहे.
दर्शक सर्वनाम, ती माधवी आहे. वरील चित्रामध्ये पुस्तक दिसत आहे, तर त्याच्याविषयी बोलत असताना ते पुस्तक आहे. ते हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी, म्हणून जी वस्तू आहे ती वस्तू दाखवण्यासाठी आपण ज्या सर्वनामाचा वापर करतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतो. जवळची किंवा दूरची वस्तू असेल, ते जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. तर त्याची व्याख्या आपण अभ्यासूया. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. एखादी वस्तू जवळची असेल किंवा लांबची असेल, ती वस्तू आपल्याला दाखवायची असेल, त्यासाठी हा, ही, हे, तो, ती, ते हे शब्द वापरले जातात त्याला आपण दर्शक सर्वनामाची उदाहरणे म्हणतो. व्याख्या पुन्हा एकदा समजून घेऊया. एखादी वस्तू जी की जवळ आहे किंवा एखादी वस्तू जी की लांब आहे किंवा दूर अंतरावर आहे, ती वस्तू आपल्याला दाखवायची आहे, तर ती वस्तू दाखवताना आपण जे शब्द वापरतो त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरण: हा, ही, हे, तो, ती, ते. दर्शक सर्वनामाचा वापर व्यक्ती किंवा वस्तू दर्शनासाठी केला जातो, म्हणून त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता या चित्रामध्ये बघा, जवळची वस्तू तो सफरचंद आहे आणि ही लांबची वस्तू दाखवण्यासाठी ती वस्तू आहे, म्हणजे तो आणि ती हे दर्शक सर्वनामाची उदाहरण झाली. एखादी वस्तू असेल जी की जवळ असेल किंवा एखादी वस्तू असेल जी की लांब असेल, ती आपल्याला जर दाखवायची असेल तर त्यासाठी जे सर्वनाम नामाच्या ऐवजी जे आपण शब्द वापरतो त्या शब्दाला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. तो सफरचंद आहे, ती वास्तू आहे, अशा प्रकारे हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. आता या ठिकाणी धावण्याच्या शर्यतीमध्ये आरिफ हा सगळ्यात पुढे आहे, म्हणून आपण त्याविषयी एखादी व्यक्ती आहे, या ठिकाणी ही व्यक्ती आहे, त्याला दाखवण्यासाठी किंवा एखादं वाक्य म्हणण्यासाठी आपण जो शब्द वापरतो तो आहे, आपण म्हणणार तो आरिफ आहे, तो आरिफ आहे. वरील चित्रामध्ये ते नारळाचं झाड आहे, म्हणजे ते हे दर्शक सर्वनाम आहे. म्हणजे एखादी वस्तू जी की जवळ असेल किंवा लांब असेल, ती वस्तू आपल्याला दाखवायची किंवा लिहायची आहे, तर त्याविषयी आपण जे शब्द वापरतो त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. म्हणून ते नारळाचं झाड आहे, ते नारळाचं झाड आहे. ते या ठिकाणी हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की ती बस आहे, म्हणजे एखादी वस्तू दाखवायची आहे, तर त्या वस्तूविषयी माहिती सांगताना किंवा नामाविषयी जी आपण माहिती सांगतो वस्तू दाखवण्यासाठी, त्याला आपण जो शब्द वापरतो त्याला आपण म्हणतो दर्शक सर्वनाम. म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार ती बस आहे, ती बस आहे. तर अशा प्रकारे हा दर्शक सर्वनामाच्या आपण उदाहरणाचा अभ्यास केलेला आहे. आता आपण सर्वनामाचा तिसरा प्रकार बघणार आहोत, जो की संबंधी सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम याच्या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. संबंधी सर्वनाम म्हणजे एका घटकाचा संबंध दुसऱ्या घटकाशी असणे म्हणजे संबंधी सर्वनाम. या सर्वनामाचा अभ्यास करताना आपण त्याची व्याख्या, त्याचा अर्थ आणि उदाहरण जे चित्राद्वारे स्पष्टीकरण आपण चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा घटक सोपं जाईल.
संबंधी सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाची संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला. म्हणजे या ठिकाणी एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी काहीतरी त्याचा संबंध असतो, त्याचं काहीतरी कोरिलेशन असतं, तर त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे वाक्यामध्ये दोन वाक्य दिलेले असेल तर पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य यांच्यामध्ये काहीतरी संबंध दाखवणारा जो शब्द असेल त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. यामध्ये दोन घटकाचा संबंध दिलेला असतो. वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. यामध्ये दोन घटकाचा म्हणजे दोन वाक्याचा संबंध जोडलेला असतो. वरील चित्रामध्ये जी अभ्यास करेल, दुसऱ्या चित्रामध्ये ती पास होईल. म्हणजे जी व्यक्ती अभ्यास करेल ती पास होईल. आता या चित्राच्या द्वारे आपण असे म्हणू शकतो की जे लाल रंगामध्ये जे अक्षर दिलेलं आहे जी आणि दुसऱ्या चित्रामध्ये ती, हे दोन वाक्य वेगवेगळी नाही आहेत, त्यांचा एक दुसऱ्याशी संबंध आहे, म्हणून हे संबंधी सर्वनामाचं उदाहरण आहे. जे चमकते ते सोने नसते. जे ते हे संबंधी सर्वनाम. एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी या ठिकाणी जोडणारा जो शब्द असेल, जसं की ते जे आणि ते आहे, म्हणून जे ते हे संबंधी सर्वनामाचं उदाहरण आहे. ज्यावेळेस दोन वाक्य यांना जोडणारा जो शब्द असेल त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. या उदाहरणामध्ये बघूया. जो व्यायाम करेल तो निरोगी असेल. म्हणून एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी या ठिकाणी जोडलेलं आहे. जो व्यक्ती व्यायाम करेल तो व्यक्ती निरोगी असेल. म्हणजे जो आणि तो या ठिकाणी संबंधी सर्वनामाची उदाहरण आहे. जो व्यायाम करेल तो निरोगी असेल. म्हणजे एक घटक एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी या ठिकाणी जोडलेलं आहे. हे जे जोडण्याचं काम जे शब्द करतात त्यांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. धावण्याच्या शर्यतीमध्ये जो जोरात धावेल तो जिंकेल. म्हणजे एक वाक्य आहे जो जोरात धावेल. दुसऱ्या वाक्यामध्ये असं दिलं आहे तो जिंकेल. म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी या ठिकाणी जोडलेलं आहे. म्हणजे त्यांचं कोरिलेशन दाखवलेलं आहे. एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी जोडण्यासाठी आपण जे कोणतेही शब्द वापरतो त्याला आपण संबंधी सर्वनामाची उदाहरणे असे म्हणतो. म्हणून या वाक्यामध्ये जो आणि तो हे संबंधी सर्वनाम आहे. तर त्याची आपण व्याख्या बघूया. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा. वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आता ही व्याख्या आपण उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. या चित्रामध्ये जो प्रयत्न करेल तो जिंकेल किंवा तो यशस्वी होईल. म्हणजेच या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. जो तो हे संबंधी सर्वनामाचं उदाहरण आहे. जो तो दोन घटकांचा संबंध दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. अशा प्रकारे
आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून संबंधी सर्वनाम कशाला म्हणतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. या उदाहरणामध्ये आपण त्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करूया. जो चांगले काम करेल तो पुण्य कमावेल. जो चांगले काम करेल तो पुण्य कमावेल. म्हणजे जो तो, हे एक वाक्य दुसरं वाक्य यांचा संबंध दाखवण्यासाठी जो आणि तो हा शब्द आलेला आहे. म्हणून जो आणि तो या शब्दांना आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकाशी ज्यावेळेस जोडला जातो, हे जोडण्याचं काम जे शब्द करतात त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. आता आपण सर्वनामाचा चौथा प्रकार बघूया. त्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या उदाहरणाद्वारे चित्राच्या साहाय्याने आपण चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण: कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, पुन्हा एकदा, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे जे कोणती सर्वनाम आपण वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी करणार आहोत त्या शब्दांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरण: कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काही महत्त्वाच्या क्लुप्त्या आहेत, ते तुम्हाला समजून घ्यायचे. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम ओळखण्यासाठी सगळ्यात सोपी क्लुप्ती म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं, म्हणून आपण समजून घेऊ शकतो. त्यावरून आपणास ते प्रश्नवाचक सर्वनाम आहे हे सहज ओळखता येते. ते उदाहरणाच्या द्वारे आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया. वरील चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की कोणी चोरी केली. कोणी, कोणी हा जो शब्द आहे किंवा हे जे सर्वनाम आहे ते आपल्याला प्रश्न विचारतंय. कोणी चोरी केली आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणून हे उदाहरण प्रश्नार्थक सर्वनामाचं आहे हे आपण सांगू शकतो. या चित्रामध्ये एक विद्यार्थी ग्रंथालयामध्ये पुस्तक शोधते. तुला कोणते पुस्तक हवे, तुला कोणते पुस्तक हवे, या ठिकाणी कोणते आणि प्रश्नचिन्ह यावरून आपण सांगू शकतो की हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोण ही विद्यार्थिनी, कोण आणि प्रश्नचिन्ह यावरून आपण सांगू शकतो की हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे. वरील उदाहरणामध्ये कोणत्या दिशेला घर आहे तुझे, कोणत्या आणि प्रश्नचिन्ह यावरून आपण सांगू शकतो की हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे. वरील चित्रामध्ये एक वर्ग शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना गोष्ट सांगताना काही प्रश्न विचारते. कोणास शिक्षा झाली, कोणास शिक्षा झाली आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणून आपण सांगू शकतो की प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये कोणी आणली ही बाहुली, घरातली व्यक्ती, हे इतर
व्यक्तीला विचारताना कोणी आणली ही बाहुली वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, म्हणून आपण सहज ओळखू शकतो की कोणत्या प्रकारचं वाक्य हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. प्रश्नार्थक सर्वनाम ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे जे सर्वनाम असेल त्याचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला असेल त्या सर्वनामाला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरण कोण, काय, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाचा याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. महत्त्वाचे प्रश्नार्थक सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. यावरून आपण ओळखू शकतो की हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे. त्यावरून आपणास ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे हे सहज ओळखता येऊ शकते. प्रश्नार्थक सर्वनाम आपण उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात. कोणी कोणास मारले सांगा पाहू. कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणून हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण झालं. कोणाचा आहे हा मुलगा, कोणाचा हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून आपण हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे हे निश्चितपणे सांगू शकतो. आता सर्वनामाचा पाचवा प्रकार आपण अभ्यासू, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. यामध्ये आपण त्याचा अर्थ, व्याख्या चित्राद्वारे उदाहरणे समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्वनामाचे सर्व प्रकार चांगल्या प्रकारे समजेल. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण कोणी कोणास हसू नये, त्या डब्यात काय आहे ते सांगा. कोणी यावे आणि टिकली मारून जावे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम याची व्याख्या पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. कोण, काय या सर्वनामाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. कोणी कोणास हसू नये. कोणी कोणास हसू नये या वाक्यामध्ये कोणी कोणास हसू नये, कोणी हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी न येता एक सरळ वाक्यात आलेला आहे आणि म्हणून हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. त्या दुकानात हवे काय ते मिळते. काय हा सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी न येता तो निश्चित असे कोणत्या नामासाठी आलेला आहे तो सांगू शकत नाही, म्हणून त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतो. आता सर्वनामाचा शेवटचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम आपण अभ्यासणार आहोत. आपण स्वतः, निज या सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे असतात. म्हणजे आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण स्वतः, निज या शब्दाचा वापर होतो. आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. आपण या शब्दाचा किंवा सर्वनामाचा अर्थ या ठिकाणी स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. उदाहरण मी स्वतः त्याला पाहिले. तुम्ही स्वतःला काय समजता.
पक्षी नीज बाळासह बागडती. नीज या शब्दाचा अर्थ स्वतः आहे. ही उदाहरण आपण चित्राच्या द्वाराने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात. स्वतः कार चालवशील का? स्वतः म्हणजे स्वतः या ठिकाणी हा विचारलेला प्रश्न आहे. स्वतः कार चालवशील का? हे आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. स्वतः. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी स्वतः तिला पाहिले. मी स्वतः या ठिकाणी स्वतः हा जो शब्द आहे तो आत्मवाचक सर्वनामाचा उदाहरण आहे. मी स्वतः तिला पाहिले. या उदाहरणामध्ये पक्षी नीज बाळासह बागडती. नीज या शब्दाचा अर्थ स्वतः आहे. म्हणजे पक्षी स्वतः बाळासोबत बागडती म्हणजे खेळतात. म्हणजे स्वतः पक्षी स्वतः बाळासोबत खेळतात. म्हणून हे आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. वरील चित्रामध्ये आपण सांगू शकतो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या ठिकाणी स्वतः हा जो सर्वनाम आहे तो आत्मवाचक सर्वनाम आहे. म्हणून आपण आत्मवाचक सर्वनामे कोणती? तर या ठिकाणी उदाहरणावरून आपण आत्मवाचक सर्वनामे, पहिलं सर्वनाम आहे आपण, दुसरा आहे स्वतः, तिसरा आहे नीज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार हा घटक चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे. थोडक्यामध्ये सर्वनामची व्याख्या, सर्वनामाचे प्रकार आणि सर्वनामाचे उदाहरण हे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कमी वेळेमध्ये लक्षात राहण्यासाठी आपण सारांश हा घटक या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम, तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम, चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 उपप्रकार पडतात. त्यापैकी पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्याची उदाहरणं आहेत मी, आम्ही, आपण, स्वतः. दुसरा उपप्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याची उदाहरणे आहेत तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. आणि तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याची उदाहरणे आहेत तो, ती, ते, त्या. दर्शक सर्वनामाची उदाहरण हा, ही, हे, तो, ती, ते, त्या. संबंधी सर्वनामाची उदाहरण जो, तो, जे, ते, जी, ती, ज्याला, त्याला, ज्याने, त्याला. प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरण कोण, काय, कोणी, कोणाला. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाची उदाहरण कोण, काय, कोणी, कोणास. आता प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम यामधला फरक म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसते. आत्मवाचक सर्वनामाची उदाहरण आहेत आपण, स्वतः आणि नीज. वरील अभ्यासावरून खाली दिलेल्या वाक्याचा सर्वनामाचे प्रकार ओळखा. खालील उदाहरणे अभ्यासा. त्यावरून सर्वनामाचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आहेत. पहिलं वाक्य कोण ही गर्दी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. दुसरं वाक्य आहे ही चतुर मुलगी आहे. सांगा पाहू कोणतं सर्वनाम आहे हे? अगदी बरोबर, दर्शक सर्वनाम ही. तुम्ही छान बोलता. तुम्ही हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. अगदी बरोबर. चौथ्या उदाहरणामध्ये जो मुलगा उंच आहे तो धावण्यात प्रथम आला. जो, तो हे सर्वनाम आहे
एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी जोडण्याचा संबंध या शब्दाने केलेला आहे, म्हणून याला संबंधित सर्वनाम असे म्हणतात. अगदी बरोबर. 6वा प्रश्न, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो? दर्शक सर्वनाम. अगदी बरोबर आहे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः हे सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम. 8वा प्रश्नामध्ये, मी स्वतः मीटिंगला हजर होतो. आत्मवाचक सर्वनाम स्वतः. 9, ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. ज्याने तो संबंधी सर्वनाम. मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती? तर मराठी भाषेमध्ये एकूण सर्वनामे 9 आहेत. 12वा प्रश्न, लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती? 3. तर ती, तो, हा, जो ही लिंगानुसार बदलणारे सर्वनामे आहेत. 13वा प्रश्न, वचनानुसार बदलणारे सर्वनामे किती? 5. मी, तू, तो, हा, जो ही वचनानुसार बदलणारे सर्वनामे आहेत. त्या पेटीत काय आहे ते सांग. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. 15वा प्रश्न, कोणी यावे, कोणीही जावे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोणही गर्दी. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. 17वा प्रश्न, तो आपणहून माझ्याकडे आला. आत्मवाचक सर्वनाम. अशा प्रकारे आपण प्रश्नसंचाच्या माध्यमातून अभ्यास केला. या भागात आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार याचा अभ्यासले. पुढील भागामध्ये आपण विशेषण व विशेषणाचे प्रकार अभ्यासू. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आलेला नोटिफिकेशन आपल्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये दिसेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या व्हिडिओचा फायदा मिळेल. धन्यवाद. मी पुन्हा एकदा मुक्तार शेख आपले मनापासून आभार मानतो.